ताजे सांगो आता संतांचे उपकार निरंतर
काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागवी हक्के मद निरंतर जागविते मद निरंतर जागविते मद निरंतर जागविते काय जागया वावे मुद्रा काय जागया वावे मुद्रा पांडुरंगा करू प्रथम
आपण सगळेजण आळंदी पंढरपूर वारीसाठी निघालेले आहोत. प्रत्येकाचं गाव वेगळं आहे, प्रत्येकाचं नाव वेगळं आहे, प्रत्येकाचा प्रवास करण्याची साधने वेगळी वेगळी आहेत. पण सगळ्याला जायचं ठिकाण मात्र एकच आहे. कोणतं? पंढरपूर. शिखर शिंगणापूर कोण म्हणलंय का? सगळ्याला कुठे जायचं? पंढरपूर. का बरं? माझ्या जीवीची आवडी, माझ्या पंढरपुरा गेला पुढे, पंढरपुरा गेला पुढे, पंढरपुरा गेला पुढे, पंढरपुरा गेला पुढे, वारकरी कसं गाते माहिती का? जेवढं आहे नाही तेवढं सगळं बल कोणाला लावून काय करायचं? पंढरपुरा येईल मुली, पंढरपुराला मी जाईल, पताका ठेवली. आणि असे आपण सगळेच्या सगळे पंढरपूरला गेलो. हे ज्ञानोबाऱ्यांनी आपलं मन आपल्याला सांगितले बरं. माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा येईल मुली. ते फक्त माऊलींनी म्हणायचं नाही, हे कोण म्हणायचं? हा, सगळ्या आलेल्या लोकांनी म्हणायचं माझ्या जीवीची आवडी म्हणा. पंढरपुरा येईन पुढी. वा वा, ठरलं आपल्या सगळ्याचं. कुणाला वापस जायचं असेल तर आताच सांगा, जायचं का वापस? मी असं ऐकले पुढे पाऊस जास्त आहे म्हण, सांगते का? ऊन जास्त पडणार आहे मग 2-3 दिवस चालतंय. 1-2 दिवस जेवायला मिळायची शक्यता कमी आहे. शेवट महाराज 2 दिवस स्वयंपाकच करायचं नाही वाटत. नाही असं आम्हाला काय करायचंय? हा निश्चय आहे आपला. पण एक समस्या असते, एक समस्या असते. ते सगळं खरं आहे, पण आपण आहोत माणूस. आणि माणूस म्हणलं ना की त्याचे काही गुण दोष आढळले आहेत. मला सांगा, खूप इच्छा आहे पण पायच एवढे दुखायला लागले, काय करणार सांगा? का आपण माणूस आहोत. कधी कधी माणसाच्या ही माणसं मार्गात विसरलेली असतात, चुकलेली असतात. कुणीतरी त्याला मार्गावर आणून सोडेल. पण जीवनामध्ये चुकलेल्या माणसाला काय करायचं? तुम्ही कल्पना करा, तुम्हाला सुद्धा असेल कल्पना. आजूबाजूला असे काही लोक आहेत ज्याला देव नावाची वस्तूच माहिती आहे.
मी तुम्हाला नावं सांगतो, त्यांना माहिती आहे का विचार सांगा तुम्ही. गाढवाला देव माहिती आहे का? हा, गाढवाला नाही आहे. तर आपल्या घरी जनावर असतील, गाई म्हशी असतील, त्यांना देव माहिती आहे? त्यांना देव माहिती. घोड्याला देव माहिती असेल का? हा, काय मत आहे? बरं, हत्तीसारख्या प्राण्याला देव माहित असेल का? बरं, वाघ सिंहासारख्या शूर प्राण्याला माहित असेल का? मला असं वाटतं कधी कधी मोर सुंदर आहे त्याला माहित असेल का देव म्हणजे काय होतं? पुढचं फक्त वाक्य सांगतो, समजलं तर बघा, नाही तर सोडून द्या. जर एखाद्याला देव माहित नसेल तर त्याला काय म्हणायचं? तुमचं तुम्ही म्हणा बरं, मी काय म्हणत नाही. हा, त्याला देवच माहित नाही. मी तर असं म्हणेन, कदाचित एखाद्या पशुला देव कळेल. समजा एखादं कुत्रे आयुष्यभर मंदिरातच राहिलं, एखादं चुकून कधीतरी इकडे इकडं पाहता पाहता देवाच्या मूर्तीकडे तो पाहिल. पण खरं सांगा, दगडाला कधी देव कळू शकेल का? दगडाला नाही कळू शकत. पण ऐका, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारख्या संतांच्या जवळ दगडाला सुद्धा देवत्व कळतं. जणी दगडा सहित वया दगडाला सुद्धा योग्य मार्गावर आणण्याची ताकद कुणाची आहे? दगडाला जागा करण्याची ताकद संतांमध्ये आहे. अवतार तुम्हा धराजा कारण कोणी असू द्या, त्याला सुद्धा तुम्हाला परमार्थामध्ये अशी काही माणसं भेटतील. पूर्वी आम्ही चांगले नव्हतो हो, पूर्वी आम्ही चांगले नव्हतो, पण इकडं आलो. ते परवा एका माऊलीने फार छान भारूड म्हटलं, या शेजारणीनं चांगलं नाही केलं ग बया, आणि मला पंढरपूरला नेलं ग. की अशी एक शेजारी भेटली आणि मला काय झालं, परमार्थाच्या मार्गाला लागला. तुला ऐका, एखाद्या माणसाने आपल्या अडचणीमध्ये जर 100 रुपये दिले तर आपण लक्षात ठेवतो, ज्यांनी आपलं जीवन बदलून दिलं. ज्ञानोबा तुकोबारांनी काय केलं मला सांगा? आपलं जीवनच बदललं केलं. थोडं ऐका, जर व्यवस्थित संतांच्या जवळ जर गेला तर ते रेड्याचंही जीवन बदलतात. रेडामुखी वेद बोलविला गर्भदिलाचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. मला सांगा, ते जर रेड्याला बोलवू शकतात तर येड्याला बोलवायचे नाहीत का आपल्यासारख्या? नाही का? त्यांनी जर ठरवलं, ज्ञानोबाला रस्त्याने जात होते आणि एक अंत्ययात्रा येत होती, त्याच्यामध्ये एक स्त्री रडत होती कारण तिचा पती मरण पावला होता. ती माऊलींच्या जवळ आलेली, माऊलीला नमस्कार केला, माऊलीने त्याला उठवलं. काय आश्चर्य, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक होता. ज्ञानोबाने एका मेलेल्या माणसाला उठवून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी तयार करून घेतली, लिहून घेतली. आता मला सांगा, आपल्यासाठी आपण मेलो नाहीत ना? आपण फार तर झोपतो. अर्थात झोप माझ्यासारखी असल्यावर तर मग बघायचं काम होतं नाही. पडल्या पडल्या झोप. तुम्हाला सांगतो, सकाळी पहाटे की नाही माझ्या कानाच्या जवळ करणं होता. या ते असं इकडं तोडकून इथं झोपलं होतं. ऐकायला यायचं बरं, मध्ये 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 थोडं थोडं. पण पट्ट्याची झोप नाही मोडी. हा तर आपण झोपलेलो असतो. मेलेल्या व्यक्तीला जर ते उठवू शकतात तर एक दिवस मलाही माझ्या अज्ञानाच्या दुःखातून मृत्यूतून मला ते जाणीवेकडे घेऊन जा, कारण हा त्यांचा स्वभाव आहे. देवाच्या स्वभावामध्ये दोनच माणसं जुळतात,
एक फार वाया गेलेले आणि एक सगळ्यात चांगले असलेले, पण या सगळ्यांमधल्या लोकांच्यासाठी कोण आहे? ज्ञानराज माने योगाची मावे, भरपूर छान त्रास. आणखी सांगतो, मोबाईलवर फोटो भरपूर काढा, स्टेटसला ठेवा, गावाकडे पाठवा. सगळ्यांना वाटलं पाहिजे दिंडी तुमची बघून आपण उगत आलो नाही, पुढच्या वर्षी 100% यायचं म्हणून. काय एवढ्या पावसात सुद्धा काय आनंद करतात ते लोक, असं म्हणले पाहिजे. आनंदाचा प्रवास झाला पाहिजे, पण त्या प्रवासामध्ये सुखत असते. प्रवासात माणूस सुखत असते. चुकलं तरी धैर्य सोडायचं नाही, लक्षात घ्या. घंटा, 2 घंटे, 4 घंटे, 2 दिवस, 2 दिवसानं काय असं ना, पण आपले सगळे माणसं आपल्याला सापडतात, मिळतात. आमचे दिंडीत बरेच जण चुकून येतात. मागच्या वेळेस तर आपल्या त्या माळशिरसमध्ये एक बाई आली होती, ताप की चार आणि ते तुम्ही चुकले. ते आमच्या सेवक महाराजांनी आधी आणलं, आधी तिला जीव घातलं, माझ्याकडे आणले, गोळ्या दिल्या तिला. गोळ्यातून मस्त पांघरून देऊन ती झोपली बिचारी. सकाळी उठल्यानंतर तिच्या नंबरावर तिला देऊन दिला नाटक. कधी कधी असं होतं, चुकून जातं, काही हरकत पडायची, घाबरायचं नाही, ठीक आहे. पण माणसाचा स्वभावही चुकतो. आणखी एक सांगतो, प्रवासामध्ये चुकलेला माणूस पुन्हा मिळू शकतो, पण कधी कधी माणसं व्यवहारात चुकतात, वागण्यात चुकतात. वागणं मात्र माणसात चूक नाही राहिलं पाहिजे. प्रवासामध्ये जर तुम्ही चुकलात तर कोणीतरी फोन करेल, तुम्हाला घेऊन येईल. काही काही माणसाचं जीवन असं आहे, तो जीवनामध्ये चुकतो. वागू नये कसं वागतो, जगू नये कसं जगतो. अशा चुकलेल्या माणसासाठी काय करावं सांगा? चुकलेल्या माणसासाठी काय करावं? तुम्हाला सांगू का, जे माणसं थोडे चुकलेले असतात, देव त्यांच्यासाठी येत नाही, त्याला फार चुकावं लागतं. देवानं आपल्यासाठी यावं याच्यासाठी किती चुकावं लागतं माहिती का? मंदिरात जाऊन दानपिटीत फोडून 1000-2000 घेऊन जाण्यासाठी देव येत नाही. देवाने यावं याच्यासाठी काय करावं लागतं माहिती का? कुणाला माहिती आहे का? देवानं आपल्या घरी यावं ह्याच्यासाठी काय करावं लागते? देवाच्या मंदिरात घरी जावं लागतं आणि देवाची बायको चोरून आणावी लागते. एवढी ताकद आहे का कोणाची? सीतेला पळवून नेलं ना रावणाने, चोरूनच नेलं. एवढं जर चोरून न्यायसाठी ताकद असेल तर देव येतो. आपल्या चुकाच किती? कुणाचं तर 2 गोष्टी बोलणं, कुणाचं तर थोडंफार काढून घेणं. आपण मोठ्या चुकाही करत नाही. तुम्ही शिव्या किती देऊ शकता अंदाजे? किती पाठ असतील तुम्हाला? शिव्या कुणाला पाठच का चांगल्या? आपल्याला पाठच किती? 5-7 शिव्या.
तसे आपण इथं काही शिव्या देणाऱ्यापैकी कुणी नाही, पण शिव्या सुद्धा किती देता आल्या पाहिजेत सांगतो तुम्हाला. 100 शिव्या दिल्या सुद्धा. किती दिल्या? 100. माझ्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 100 लगातार शिव्या देतात पाहिजे माहिती आहे. कुणाला पाहिजे बघा 1000 रुपये वाढवू का? 5000. 5000 रुपये 100 शिव्या देऊन दाखवायचं. कोण आहे का? हजारो राजे लोकांच्या समोर उभं राहून शिशुपाल भगवंताला किती शिव्या देतो? 100 शिव्या. माझा एक प्रश्न तुम्हाला, शिव्या संपल्या त्याच्या जवळच्या तर त्याची मर्यादा संपली. जर समजा त्याच्या आईनं जर असं म्हटलं असतं 200 शिव्या माफ कर, तर 200 देऊ शकला असता की नाही शिशुपाल? एवढ्या देवासाठी शिव्या देण्याची ज्याची ताकद आहे त्याच्यासाठी देव येतो. एवढ्या शिव्या येतात का तुम्हाला कुणाला? म्हणजे आपल्यासाठी देव येणार कसं काय? बरं जाऊ द्या. देवाने आपल्याकडे यावं याच्यासाठी आणखी एक सोपं काय सांगतो तुम्ही, एकदम सोपं होतं. इथून गावाकडे गेल्यानंतर 2 पाळणे तयार करून घ्यायचे. ना 2 पाळणे तयार करून घ्यायचे. एका पाळण्यात आईला, एका पाळण्यात वडिलाला बसवायचं आणि दिवसभर पाळणा घालून त्यांची सेवा करायची. त्यांच्या जेवायच्या वेळेला जेवायला द्यायचं, झोपायच्या वेळेला झोपायला द्यायचं, सगळं करायचं. एवढी सेवा जर त्यांनी जर केला, येतो की नाही सांगा? आपल्याकडे पुंडलिक साक्षीदार आहे. काही साधन केलं नाही तरी काय केलं? फक्त आई वडिलांची सेवा केली. त्याच्यासाठी परमात्मा आता आई वडिलाला पाळण्यामध्ये घालून झोपवणारा कोणी तर हात वर म्हणजे आपल्याला इकडे काही जमत नाही आणि आपल्याला इकडे काही जमत नाही. मधली जे माणसं आपल्यासाठी काय? आपल्यासाठी देवाला येता येत नाही म्हणून देव काय करतो? ज्ञानोबाऱ्यासारख्या संतांना आपल्याकडे पाठवतो आणि ते जर आपल्याला जागा करतात. आपण त्याच्या पहिल्या संताचे उपकार काही विषय राहिलेले तर सहज बोलणं म्हणजे हितपरीस कसा असतो ते सायास करून कसं शिकवतात हे 2 विषय आहेत. आणि शेवटी ते माणसाला सांभाळतात कसं शिकवलं. फार छान कष्टांचं बोलणं. तुकाबडे वत्स घेतो वेळचे Hare